श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. दत्तविजय ग्रंथातील अध्याय 5 आज आपण पारायण सुरू करूयात. श्री गणेशाय नम. ओम गणेश दत्त गुरुभ्य नम. ईश्वर प्राप्तीचे साधन तो हा मनुष्य जन्म जान, नरकरणी करे तो नारायण, आपैसे जाण होतसे. मनुष्य जन्म हे वाहन, मिळाले आत्म्या कारण, या वाहनात बैसोन मोक्ष मुक्काम गाठावा. ईश्वर भक्ती आणि दान, परोपकार नम्रता हे सद्गुण, देती ईश्वर प्राप्ती करून होई सार्थक जन्माचे. भाऊ टिकेकर नामे भक्त, श्री स्वामीसी विनवित, पत्नी असे व्याधिग्रस्त, कृपा करावी म्हणून या वर्ष झाली 3, असे अथुरणावर पडून विविध उपाय झाले करून, परिगुण काही येईना. कधी रात्री न झोपत, आम्हासही न झोपू देत, 3 वर्ष झाली असत त्रास आम्ही भोगतसो. स्वामी तीर्थ देती, रोज पाजा म्हणून सांगती, त्याच रात्री गाढ झोपेती, आनंद सर्वा होतसे. पंधरवड्यात ठीक होत आणि स्वामी दर्शना येत, ऐसा प्रताप अद्भुत श्री स्वामी दत्ताचा. वासुदेव नामे एक युवक, असे रत्नागिरीत राहत, दूर खेडे गावात जात, लग्न समारंभाकारणे नात्यातील लग्न असत, तेथे भाग घेण्या जात. एक युवती तेथे दिसत, बोलवितसे वासूला. रात्रीची वेळ असत, वासू युवती मागे जात, ती युवती उडी घेत एका विहिरी माझारी. युवती पडली विहिरीत, म्हणून वासू ही उडी घेत. वासू जलात पोहत पोहत वरती पाहतसे, विहिरीच्या काठावरती बैसली दिसे ती युवती. हे पाहुनी तेथवरती वासू बेशुद्ध होतसे. अनेक लोक होत तेथ, धावोनी वासूशी काढीत, शुद्धीवरी येता विचारत, का टाकेलीस उडी. सांगता युवतीची हकीकत, सर्व मनाती तया प्रत, कोणी युवती येथे नसत, परियक्षिणी ती असे. ऐशा परियक्षिणी बाधा, लागे वासूशी अपदा, रोज नेई फिरावयाला, निशी माझी येऊनिया. रात्रीचे 12 जव वाजत, यक्षिणी वासू ते उठवीत, वासू होऊनी मोहित, पाठवणी तिच्या जातसे. ऐसे झाली वर्ष 7, उपाय केले बहुत, परी ती पाठ न सोडत, झोपूही त्यासी देईना. एके दिनी त्यासी म्हणत, मारीन तुझ पंधरवाड्यात, आणि मज समवेत, अखंड तुझला ठेवीन मी. वासू होई भयभीत, सांगे आपुल्या स्नेहाप्रत, मृत्यू 15 दिवसात होईल माझा म्हणून या. तव कोणी त्यासी म्हणत, न होई तू भयभीत, आहे स्वामी श्री दत्त, शरण जाई तया लागी. स्वामी पाशी येऊन वासू करी सर्व कथन, त्यासी विभूती देऊन स्वामी म्हणती तयाला. तू चित्ता न करी मानसी, न येईल ती तुझा पासी, ती यक्षिणी मज पासी, आले आहेत भिवू नको. ती जमी मुक्ती देईन, तू सुटलासी येथून, ऐकून हे समाधान झाले पहा वासूचे. त्या क्षणापासून गेली बाधा निघून, वासू कष्टाचे निवारण केले पहा स्वामींनी. तदनंतर श्रीदत्त गेले पहा अरण्यात, एक भक्त होई व्याधिग्रस्त, तो स्वामीसी प्रथित बरे करावे म्हणून या. दवाखान्यात ठेवीत, केस असे अत्यवस्थ, डॉक्टर आशा सोडित, भक्त प्रार्थी स्वामींना. अकस्मात स्वामी प्रकटत, भक्त शिरावरी ठेवीती हात, भक्त होई ठणठणीत, दुसरे दिनी घरी जाई तो. ऐसे परी स्वामीनाथ, सदैव भक्ताशी रक्षित, राहोनिया चराचरात, साथ देती भक्तांना. रामचंद्र टकले स्वामी भक्त, पत्नी दवाखान्यात असत, तिसी सदैव दिसत, स्वामी जवळ बसलेले, मंत्र देती स्वप्नात, फोटो तुनी प्रकटत, सदैव लोका सांभाळात, ऐसे करीती कार्य ते. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. स्मरणगामी दत्त, प्रार्थनेसी धावून येत, जरी भाग शुद्ध असत, सदैव जवळी राहतसे. शेंडीबाई नामे भक्त, सदैव दत्त भक्ती करीत, एकदा स्वामींचा फोटो पाहत, ध्यान करीत बसलेला. ध्यानस्थ फोटो पाहून बाई म्हणे स्वामी लागून, स्वामी नका मिटू नयन. नयन म्हणजे डोळे.
कैसे होईल विश्वाचे ऐसे म्हणता तक्षण उघडले स्वामीचे नयन सर्व विस्मित होऊन म्हणती अद्भुत प्रकार हा ऐसा लीला अनंत झाल्या असती होत असत चराचरात श्री दत्त राहे पहा भरोनिया स्वामी आले अरण्यात औदुंबर तळी तप करीत एक वाघ येई नित्य प्रदक्षिणा करी स्वामींना समती नामे श्री असत पुत्र असे व्याधिग्रस्त अनेक उपचार करीत बरी व्याधी होईना त्यातची भर पडत पती होई व्याधिग्रस्त मेंदूत पाणी होत ऐसे म्हणती डॉक्टर ते ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त घरी दारिद्र्य असत पुत्र पती व्याधिग्रस्त सुमती होऊनी दुःखित प्रार्थना पहा करीतसे लीला विग्रही दत्त तिची प्रार्थना ऐकत रूप विचित्र घेत प्रकटती पहा दारी तिच्या टोपी असे डोक्यावर नेसले असे धोतर जाकीट शोभे अंगावर ऐसा वेश दिसतसे प्रकटोनी सुमितीच्या दारात म्हणती रडसी का व्यर्थ ही विभूती घे हातात पुत्रपती होती बरे तुझे विभूती घेऊन हातात सुमती त्यासे विचारत आपण कोण आहात कृपा करोनी सांगावे तव म्हणती श्री दत्त 3 मासाती भेटत येईन या अरण्यात तप करण्या लागोनिया असो विभूती भक्षण करिता आरोग्य लाधले व्याधिग्रस्ता पुत्रपती सुखी होत दत्त कृपे करोनिया सुमती आणि ग्रामस्थ प्रतीक्षा करू लागत 3 मासाती कोण येत अरण्यात या म्हणूनिया स्वामी अरण्यात पोचत ते दिन सुमती पाहे अद्भुत निळा आवर्त दिसत अरण्यातून येताना पाहुनी निळा आवर्त सुमती सांगे लोकाप्रत अरण्यात या दत्तावधूत असती पहा आलेले ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त मिळून 10-20 ग्रामस्थ येती पहा अरण्यात सुमती ही सवे असत शोध घेती स्वामींचा तव औदुंबर वृक्षातळी ध्यानस्थ देखती मंडळी पाहोनी दत्तावधूत चंद्रमोळी आनंद झाला तयांना सर्व सेवा करू लागले आसन सर्व स्वच्छ केले पर्णकुटी बांधू लागले स्वामी कारणे तेथवरी येणे परिग्रामस्थ स्वामी सेवा करू लागत सर्वांशी सुख होई प्राप्त स्वामी सेवा करोनिया अन्नदान धनदान वस्त्रदान औषधदान सर्वांचे तृप्त मन स्वामी जवळी होतसे सर्वांचे नवल वाटत स्वामी कैसे दान करत कोठो निधन औषध येत कोण देत स्वामींना आपापसात बोलत म्हणती स्वामी श्री दत्त देवता सेवा करीत आणूनी देती जे हवे एक धनगर तेथ येऊनी स्वामींशी प्रार्थित मम कन्या होई गुप्त 3 दिवसापासून या कोठे गेली न कळत 3 दिन असे शोधित कोठेही न सापडत काय करावे कळेना विभूती देऊनी स्वामी म्हणत उभा राहुनी दरवाजात पूर्वेकडे पाहुनी फुंक म्हणत येईल घरी तव कन्या ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त विभूती घेऊन गृहा जाई दरवाजात उभा राही पूर्व दिशेकडे फुंकोणी देई विभूती पहा जोराने घरासमोर वृक्ष असत वृक्षावरी कन्या दिसत ती म्हणे मी येथे असत 3 रात्री बैसोनिया तिसी खाली काढत स्वामी पाशी घेऊन येत तीर्थ विभूती देत श्री स्वामी ते लागी स्वामी सर्व सांगत वृक्षावरी यक्ष असत त्याने या मुली प्रत नेऊन वृक्षी ठेविले तव मुलगी सर्व सांगत मी पाहे सर्व प्रत परी झाले स्तंभित खाली उतरता येईना बाबाजवळ विभूती फुंकित अंगी नवचैतन्य येत मुख स्तंभ निघोनी जात म्हणून हाक मारली मी स्वामींसी म्हणती ग्रामस्थ करा यक्षाचा बंदोबस्त चिंता नको स्वामी म्हणत करीतो त्याची सोय मी यक्षासी त्या पाचारित आज्ञा देती तया प्रत अरण्यातील जे ग्रामस्थ त्यासी तुवा रक्षावे यक्षाशी आज्ञा देत आणि कामासी लावित श्री स्वामी दत्तावधूत अतर्क्य महिमा तयाचा भावी काळात अनेक भक्त स्वामींची विभूती नेत आघातस्थळी टाकीत अपघात होणे थांबतसे ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त
वाहनांच्या अपघात दुष्टशक्ती घडवून आणीत स्वामी विभूती पडता तेथ मुक्ती त्यासी मिळतसे. गावातील गरजवंत स्वामीपासी मागती मदत स्वामीपासी मागती मदत धन देऊनी तया प्रत मदत नित्य करता ती. मुलासवे खेळत अभ्यास त्या ते शिकवित ऐसा आनंद उत्सव चालत अरण्यात पहाते थवरी. हे सर्व दिवसा चालत कोणी न राहीत रात्री तेथ वाघ पहारा देत नित्यनिसी समयासी. रात्री देवता प्रकटत स्वामी सवे करीती बातचित विश्वकल्याण योजित देवांत सवे बैसोनिया. इंद्र आणि लोकपाळ गणपती कार्तिकेय अतुर्बळ योगी योगिनी महाकाळ चर्चा करण्या येताती. महालक्ष्मी महासरस्वती महाकाली आणि उमापती ब्रह्मा विष्णू सिद्ध येती स्वामी पाशी ते. आकाशी नीलबिंदू चमकत असंख्य काजव्या सम दिसत भूमीसी स्पर्शिता दिव्य देहात प्रकट देवता होता ती. असो ऐसा लीला होत लोकांचा उद्धार होत एक येऊनी विनवित स्वामी लागिते धवा. बाबू नाम त्याचे असत लग्नासी झाली वर्ष 7 परीन संतान होत. कृपा करावी स्वामींनी स्वामी विभूती देत पुत्र होईल म्हणून सांगत स्वामी कृपे 1 वर्षात पुत्र जाना होतसे. जाधव नामे मूढ भक्त येऊनी स्वामींसी म्हणत स्वामी मुंबईसी जावे लागत काय करावे कळेना. जवळी पैसे नसत कधी मुंबई न पाहिली म्हणत मी पूर्ण अशिक्षित अक्षर शत्रू मी असे अशिक्षित न शिकलेला. अक्षरशत्रू म्हणजे अक्षराची ओळख नसलेला. स्वामी म्हणती भक्तासी तो का चित्ता करीसी हे घे पैसे जा मुंबईसी सांगाती देव असे तुझ्या. पैसे घेऊन जाधव जात मुंबईच्या बैसती गाडीत मनी म्हणती दत्तावधूत नेतील मजला मुक्कामी. बस दादर स्थानकावर थांबत जाधव खाली उतरत तव एक व्यक्ती येत तंबाखू आहे का म्हणतसे. जाधव तंबाखू देत तो म्हणे जाधव प्रत कोठे जाणे असत म्हणोनिया पुसतसे. पत्ता काढून दाखवित येथे मम बंधू राहत तेथे जाणे असत म्हणून जाधव म्हणतसे. पत्ता वाचून तो म्हणत हे माझ्या शेजारी राहत चला मज सवे म्हणत जाऊ आपण तेथवरी. तात्काळ टॅक्सी बोलवित जाधवासी घेऊन बैसत टॅक्सी जाऊन थांबत जाधव बंधूच्या दारासी. दोघेही टॅक्सीतून उतरत जाधव बंधूच्या घरी जात बरोबर जो मनुष्य असत गुप्त तेव्हा होतसे. जाधव त्यासी शोधू पाहत परी तो होता दत्त मुक्कामी जाधवासी पोचवित आणि गुप्त झाला तो. ऐसा स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ महादत्त सगुण रूपे राहात तया अरण्या माझारी. हळूहळू त्या अरण्यात लोक येऊ लागले बहुत वाघ येणे बंद करीत राहाती लोक रात्री तेथे. काही भक्त गायी देत गोशाळा बांधोनी देत. गोशाळा म्हणजे गायींसाठी राहण्याचं ठिकाण. भजन पूजन चालत लोक येती दुरोनिया. देसाई नामे एक येत येऊनी स्वामींसी म्हणत 4 खून केले असत महापापी मी असे. होईल माझा उद्धार ऐसा करा उपकार. स्वामी म्हणती एथवर राहुनी सेवा तू करी. देसाई राही गोठ्यात गायींची सेवा करत एक दिनी रात्री पाहात अद्भुत प्रकार तेथवरी. प्रत्यक्ष भगवान दत्त स्वामी रूपे प्रकटत गायीवरून हात फिरवित आणि होती गुप्त ते. उदय होता प्रभात देसाई सर्वांशी सांगत मी पाहिले श्री गुरुदेव दत्त काल रात्री म्हणोनिया. ऐसे काही दिवस जात चामुंडा देवी प्रकट होत. देसाई बहु भयभीत पाहुनी तिथे झाले. चामुंडा देवी प्रकटत सर्व गायीसी ओवाळीत आणि दिव्य प्रकाशात गुप्त पाहाती होतसे. राहता दत्त सहवासात देवदेवता प्रसन्न होत काही नजरी साधन करीत देवता देती दर्शन तेथे. ऐसा महिमा अद्भुत येथे वर्णिला संक्षिप्त श्री दत्त विजय ग्रंथ अद्भुत महिमा येथीचा. या अध्यायाचे करिता पठन महालक्ष्मी होई प्रसन्न रक्षिती देवता भक्ता लागोन उणे न पडे काहीही. ही दत्ताची अक्षरमूर्ती देवदेवता येथे राहती करिता पारायण एकचित्ती दर्शन देतील देवता. अध्याय 5 ओवी संख्या 106.
पारायण पूर्ण वाचन झालेलं आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. दत्तविजय ग्रंथाचा अध्याय 5 इथे पूर्ण झाला. या अध्यायातील ओव्यांनी आपल्याला एकच गोष्ट शिकवली. श्रद्धा खरी असेल तर दत्तकृपा नक्की प्रकट होते. या अध्यायात आपण पाहिलं की भक्त संकटात असतानाही आशा सोडत नाही, कारण त्यांच्या मनात दत्तावर पूर्ण विश्वास असतो. श्री गुरुदेव दत्तांवर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, आणि जिथे विश्वास असतो तेथे श्री गुरुदेव दत्तगुरू आपला हात नक्की देतात. आपल्याला संकटाच्या वेळी पाठिंबा नक्की देतात. जर आजच्या वाचनाने तुमच्या मनात क्षणभर जरी शांती निर्माण केली असेल किंवा दत्ताची उपस्थिती जवळ असल्याची जाणीव झाली असेल, तर समजा दत्तकृपेचा स्पर्श तुम्हाला झाला आहे. हे पारायण मनापासून ऐकल्याबद्दल धन्यवाद. दररोज असे दत्तस्मरण करत राहा आणि जीवनातील प्रत्येक पावलावर श्री गुरुदेव दत्तांवर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. श्री गुरुदेव दत्तांचा नामजप करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. म्हणजेच असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण पुढील अध्यायात पुन्हा भेटू. तोपर्यंत हृदयात सतत गुरुदेव दत्तांचं नामस्मरण असू द्या. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. काही चुकलं असेल तर माफी असावी.